स्वातंत्र्य दिन आणि हा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या गावातील बेलाई गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, आमच्या शाळा व्यवस्थापन समिती विश्राम सावधान. थोड़ा सा हालो. साजरा केलेला आहे आणि आजच्या दिवशी शाळेमध्ये सर्व शाळांमध्ये विविध कवायत तसेच काही कवायत प्रकारे आपल्याला करून घ्यायला सांगितलेलं आहे. तर आता पाऊस असल्यामुळं आपले सर्व पालक इथे वर थांबलेलं बरं होईल. मुलांचं पटापट आपण ते कवायत घेऊया. क्या इथे पाऊस काही कमी आहे ना, चालेल. अगोदर आपण कवायत हिमाय भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची हिमाय भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे गोरी आसमानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना
आओ बच्चों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं। हम चलते हैं जब वैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं। हम चलते हैं जब वैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं। हम चलते हैं जब वैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं। हम चलते हैं जब वैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। हे का
यानंतर या वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचं आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वागत गीतातून आपलं सहर्ष स्वागत करणार आहे. स्वागत इतिहासाचे रंग आले या नगरा, इतिहासाचे रंग आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा. रहा दिशानी गुजराले सभा मंडपी स्वागतनारे, रहा दिशानी गुजराले सभा मंडपी स्वागतनारे. पूर्व नियोजित पूर्व करले, पूर्व नियोजित पूर्व करले, सावरल्या जत्रा. स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साध. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साध. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुजरा. महामानाचा मुजरा, महामानाचा मुजरा. अतिशय सुंदर अशा सुरेल आवाजातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं सहर्ष स्वागत. कारण मित्र हो, आजचा स्वातंत्र्य दिवस उजेडला. वासुदेव बलवंत फडके एका तरुण क्रांतिकारकाने आपल्या प्राणाची आहुती दिली. झाले सोडले सर्व गद्दाराच्या दिना, सोडले सर्व एवढे मुलगी माझे कोणतो रेणू. आपल्या भारत देशाच्या आजच्या 19व्या स्वातंत्र्य दिनी उपस्थित सर्व सभागृहांना माझा नमस्कार. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य झाला. त्या अनेक वीरांनी आवाज उठवला व प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा शूरवीरांना माझा शत प्रणाम. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केल्याचे त्यांच्या बलिदानाशिवाय कोणालाही प्रीती नाही. आजच्या काळात देशभक्तीसाठी त्यांच्याही निर्माण केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. एवढे बोलून माझ्या भाषणाची सांगता करीत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्यवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारत देश खूप महान आहे. आपल्या देशात अनेक
त्यांना आता क्रम माहिती झालेलं नाही. रक्षा कल्पेशराव इयत्ता 3री आज आपल्यासंग आता भाषण आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपणास काय सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती. तिरंगी झेंड्यात 3 रंगात वरच्या बाजूने केशरी, मध्यभागी पांढरा, सर्वात खाली हिरवाशी 3 रंगात पांढऱ्या रंगात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते, त्यात 24 शेंडे असतात. एवढे बोलून माझी 4 शब्द सलाम त्या वीरांना ज्यांनी रक्त सांडले, सलाम त्या वीरांना ज्यांनी रक्त सांडले, या मातीला स्वातंत्र्याचे देणे दिले. आज 79 वर्ष पूर्ण झाले तर तिरंगा फडकत आहे. चला त्या स्वप्नाला पुन्हा जागृत करूया आणि एक मजबूत भारताची निर्मिती करूया. आदरणीय अध्यक्ष वर्ग, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट भारताचा 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र आणि ऐतिहासिक दिनी मी नीरा विनायक पाटील तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस त्या प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. आजच्या या गौरवशाली दिवसाच्या आजच्या रात्रीची कल्पना करून पहा. 14 ऑगस्ट 1947ची ती रात्र लाखो भारतीयांच्या डोळ्यात उत्सुकता, मनामध्ये भीती, हृदयामध्ये भीती, मनामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची आशा होती, घराघरात शांतता होती. त्या एका क्षणाची सर्वजण वाट पाहत होते. कधी गुलामीची काळोखी रात्र संपून स्वातंत्र्याचे पहाट उजाडले. मध्यरात्री 12 वाजता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक नेतृत्वाचे करार डिस्टन्सिंग हे भाषण दिले. ते म्हटले, जेव्हा जग झोपले असेल तेव्हा भारताचे जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल. त्या क्षणाची स्वातंत्र्याची नवीन युगाची सुरुवात झाली. ही केवळ एका देशाची कथा नाही, तर ती लाखो भारतीयांच्या संघर्षाची व स्वप्नांची गाथा आहे. जवळपास 200 वर्षांपूर्वी ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले. सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार सुरू केला. हळूहळू त्यांनी त्याची सत्ता वाढवली व आपल्या देशावर राज्य करण्याची सुरुवात केली. आपल्याच देशात आपल्याच लोकांवर त्याने अन्याय अत्याचार केले. या अन्याय अत्याचाराच्या विरोधात भारत मातेच्या वीर पुत्रांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आज आपण स्वातंत्र्याची 19 वर्ष पूर्ण करत असताना आपल्याला एका गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ती म्हणजे स्वच्छता. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नाचे स्वच्छ भारत साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाचा उद्देश म्हणजे प्रत्येक देश, गाव व शहर व गल्ली स्वच्छ ठेवणे आहे. आपल्या स्वच्छ भारताच्या मार्गात एक अडथळा उभा आहे. तो म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक. हे प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे. ते हवा, पाणी आणि माती प्रदूषित करते. समुद्राच्या जीवनापासून ते रस्त्यावरच्या जनावरांपर्यंत सर्वांसाठी धोकादायक आहे. सरकारने या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे पाऊल आपल्या पर्यावरणाच्या आणि देशाच्या पर्यावरणाच्या भविष्यासाठी खूप गरजेचे आहे. चला आज आपण शपथ घेऊया की प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून स्वच्छ व सुंदर भारताची निर्मिती करूया. एवढे बोलून मी माझ्या भाषण संबंधित जय हिंद. खूप छान भाषण. आपल्या भाषणातून तिने संदेश दिलेला आहे. एक स्वच्छता आणि प्लास्टिक बंदी. आपण शक्यतो कापडी पिशव्या यांचा वापर करून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करूया. हे खूप चांगलं मला
आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. एवढे बोलणे माझे This Independence Day. Good morning everyone, respected teachers, parents and all my dear friends. My name is Ritu. Today is 15th August. We are celebrating Independence Day. I wish you a very happy Independence Day. It is our national festival to mark independence on 15th August 1947. We remember all freedom fighters on this day. I am proud to get Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. खूप छान आणि काहीतरी वेगळं इंग्रजीतून चांगलं भाषण तुम्ही बोललेलं आहे. यानंतर अजून कोणी आपल्या